धनश्री लाड यांचा महिला सबलीकरण हिरकणी पुरस्काराने सन्मान। दैनिक जनप्रवादच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना रणरागिणी गौरव 2026 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ धनश्री शरद लाड यांनी महिला सक्षमीकरणाकरता दिलेल्या योगदानाबद्दल महिला सबलीकरण हिरकणी हा पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला। सांगली मिरज रोडवरील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या बँक्वेट हॉलमध्ये शुक्रवारी सायंकाळी हा सोहळा पार पडला। या कार्यक्रमासाठी जिल्हा समिती अधिकारी संप्रदा बिडकर व दैनिक जनप्रवादचे समूह संपादक मिरजेतील SBGIचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली। जिल्ह्यातील राजकारण, समाजकारण, वैद्यकीय, शिक्षण, व्यवसाय, उद्योग तसेच पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण मुक्तीसारख्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा या पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे। ग्रामीण भागातील महिलांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांना आत्मविश्वास मिळावा आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात या उद्देशाने धनश्री लाड यांच्याकडून सन 2019 मध्ये क्रांती महिला प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली। त्यानंतर 21 फेब्रुवारी 2023 रोजी स्थापन झालेल्या शरद फाउंडेशन कुंडल संचलित शरद आत्मनिर्भर अभियानाच्या माध्यमातून या कार्याला अधिक व्यापक दिशा मिळाली। पुणे पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या प्रेरणेने तसेच क्रांती अग्रणी डॉक्टर GD बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या साथीने सौ धनश्री शरद लाड यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही सामाजिक संस्था समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरत आहेत। क्रांती महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्य, संस्कार, कौशल्य आणि सांस्कृतिक विकासासाठी अनेक उपक्रम राबवले गेले आहेत। आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील कार्याबरोबरच आशा सेविकांना सायकल भेट देऊन त्यांच्या कार्याला गती देण्यात आली। तसेच विद्यार्थ्यांना सायकल वाटप करून शिक्षणाचा प्रवास सुलभ करण्यात आला। 100 निराधार कुटुंबांना आत्मनिर्भरतेची नवी दिशा शरद आत्मनिर्भर अभियानाच्या माध्यमातून पलूस व कडेगाव मतदारसंघातील 100 निराधार कुटुंबांची परिस्थिती समजून घेऊन त्यांना त्यांच्या कौशल्यानुसार व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करण्यात आली। ज्या महिलांना आर्थिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे आषाढी वारीला पंढरपूरला जाता येत नव्हते, अशा तब्बल 5000 महिलांना आषाढी वारी घडवून आणून त्यांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव देण्यात आला। हा उपक्रम ग्रामीण महिलांच्या मनात विशेष स्थान मिळवणारा ठरला। महापूर आणि कोरोनासारख्या आपत्ती काळात प्रतिष्ठानाने पुढाकार घेऊन अन्नधान्य, औषधे, आवश्यक साहित्य आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या। संकटाच्या काळात गरजूंना दिलेला हा आधार समाजाच्या विश्वासाला अधिक बळ देणारा ठरला। महिलांचे सक्षमीकरण, आरोग्य, जनजागृती, सांस्कृतिक जतन, शिक्षणाला चालना, निराधार कुटुंबांना आर्थिक आधार आणि स्वयंरोजगार निर्मिती अशा सर्व अंगांनी सौ धनश्री शरद लाड यांचे कार्य व्यापक आहे। क्रांती महिला प्रतिष्ठान आणि शरद आत्मनिर्भर अभियान या दोन्ही उपक्रमांमधून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जात आहे। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।